फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्र म्हणजे संतांची. याच महाराष्ट्रात अनेक राजांनी महाराजांनी शूरवीरांनी जन्म घेतला. हा महाराष्ट्र अनेक जातींनी व त्यांच्या परंपरेने सजलेला. या महाराष्ट्रावर अनेक संकटे आली, बॉम्ब ब्लास्ट, आतंकी हल्ले, जातीय दंगली, पण हा महाराष्ट्र कधीच डगमगला नाही. याचे कारण फक्त एकच, महाराष्ट्र पोलीस. पण पोलीस म्हटलं की आपल्या मनात वेगवेगळे विचार येतात. पण हेच पोलीस दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस करून आपले रक्षण करतात. पण आपण मात्र त्यांच्याबद्दल नेहमीच वेगळा विचार करतो. पण त्यांनी कधी आपल्याबद्दल तसाच विचार करण्याचा प्रयत्न केला? तो कोपऱ्यात बसलाय बघ. बस आपाचा पैसा वर आलाय का रे? पार्ट्या करताय. प्लीज मला सोडा ना. प्लीज मला नाही सहन होते. प्लीज सोडा. प्लीज प्लीज मी तुमच्या हात जोडते. प्लीज सोडा. प्लीज प्लीज हाय आदि. रात को तेरे पार्टी में बहुत मजा आई. प्लीज प्लीज वाचव मला. प्लीज वाचव मला. लगे रहो भाई, लगे रहो. नाही होऊन जाईल सर, त्याची काळजी करू नका. साहेब हीच ती गाडी. आडवा त्याला. ए थांबा. नाही मी सांगतो ना सर, दोघांना काय नाही झालं? त्याची काळजी करू नका तुम्ही. बर चल साहेबांकडे चल. मला थांबवलं शाण्या. माहित नाही का मी नमस्कार. लोक टीव्ही मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सत्य नेहमी कडू असतं, पण कितीही कडू असलं तरी लोक टीव्ही सत्यच बोलणार. की महाराष्ट्रातील उद्योजक आणि राजकीय नेत्यांची मुले कायद्याला आपल्या खिशात घेऊन फिरत आहेत. आणि आजच्या या मुलांना कायद्याचा धाकच राहिला नाही. दारू पिऊन वेगाने गाडी चालवणे, सिग्नल तोडणे आणि रेप पार्टीच्या नावाखाली ड्रग्सचे सेवन करणे. याला सर्वस्वी जबाबदार कोण? गुन्हा करणारा की गुन्हेगारांना पाठीशी घालणारा? अहो मी अपक्ष आमदार आहे. वेळेला तुमचं काम झालं नाही ना तर राजीनामा देईन. हो देसाई, आमच्या मुलांनी काय वाईट केलं? दुनिया करते ना. हा, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, शेवटी निवडणुकीला पैसा आमचे साहेबच लावतात. हे बघा, माझ्यावर विश्वास ठेवा, मग तर झालं. अहो विश्वास कसा ठेवायचा? तरुण पोरं आहेत ती, केली असेल थोडी मजा. अरे तर ते आम्हीच पुरवतो ना. सगळं मान्य आहे. साहेबांशी बोलतो म्हणून म्हणालो ना. आता काय गळा दाबणार काय माझा? नमस्कार मंडळी. नमस्कार 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 नमस्कार. काय आज खास मीटिंग वगैरे बोलवलीत का काय? काय कशात गिडवाणी साहेब? एकदम मजेत ना मेहता साहेब? ठीक आहे ना? हा ठीक आहे, बसा. साहेब यांच्या मुलांचं काय? मी बोलते कुठे गेले ते कमिशनर? अवे बोलवा त्यांना. अहो साहेबांच्या मुलांना अटक करायची हिंमत कशी झाली त्यांची? अरे हो पण तुम्ही थोडं धीरानं घ्याल का? अहो कसला धीर धरायचा? तुम्हाला माहिती आहे ना कमिशनर कसा आहे तो. आय डोंट नो. आताच्या तर त्यांना बाहेर सोडायची ऑर्डर करा. हॅलो
हा, एक मिनिट. साहेब, कमिशनर आले. नावाचे बोलवा त्यांना. मला कोणी बोलवलं? किती मुलांना अटक केली तुम्ही? 200 पेक्षा अधिक सर. बापरे. मग यांचं काय करायचं ठरवलंय तुम्ही? निर्णय मी कोण ठरवणार सर? न्यायालय जो निर्णय देईल त्याप्रमाणे त्यांना शिक्षा भोगावी लागेल. आणि तसे अजामीनपात्र अटक वॉरंट मिळवलेत मी. अजामीनपात्र अटक वॉरंट बापा? असा कोणता गुन्हा केलाय त्यांनी? मेहता, जरा तुम्ही शांत व्हा, शांत व्हा प्लीज प्लीज. काय खैरनार ही ह्या बड्या बापांची सुशिक्षित मुलं आहेत. त्यांना शिक्षेची नाही, दीक्षेची गरज आहे. पोलिसांना भिका मागायला लावतो म्हणणाऱ्यांना दीक्षा कसली देणार सर? हे बघा, मला वाटतं हे प्रकरण आपण इथेच थांबवणं योग्य होईल. कारण मीडियाच्या हातात खोलीत देण्यात काही अर्थ नाही. आणि काही झालं तरी शेवटी ती आपली मुलं आहेत. हो, आपली मुलं नाही, तुमची मुलं म्हणा. मला एक गोष्ट कळत नाही, तुम्ही कसले विरोधी पक्ष नेते आहात? या प्रश्नावर सरकारला धारेवर धरायचं सोडून त्यांच्या बाजूला बसून सरकारची धार काढताय. अच्छा, म्हणजे आता आम्ही काय करायचं हे तुम्ही आम्हाला शिकवणार? तुम्ही काय करायचं हे जर तुम्हाला कळलं असतं ना तर आज ही वेळ आली नसती. पण निदान मला तरी माझं काम नीट करू द्या ना. त्यासाठीच तुम्हाला इथं बोलवलंय. त्या मुलांना सोडून द्या. नाही, आता शक्य नाही ते. आणि तुम्ही मला तसा आदेशही देऊ शकत नाही. पोलीस डिपार्टमेंट म्हणजे काय तुम्हाला तुमच्या आजचं खेळणं वाटलं का सर? तुम्हाला पाहिजे तेव्हा पकडा, तुम्हाला पाहिजे तेव्हा सोडा, आणि बाहेर पडल्यावर पुन्हाही पोरं हितोच घालायला मोकळी. नाही, मी त्यांना दाखवतोच पोलिसांवर हात उचलण्याचे काय परिणाम होतात ते. नाही, तुमच्या पक्षाला मिळत असेल हो त्या मुलांच्या बापाकडून फायनान्स, पण आम्हा पोलिसांना जो पगार मिळतो ना तो सर्वसामान्य जनतेने भरलेल्या करातून. सर, ड्रग्ज आणि अंमली पदार्थाबरोबर या रेव पार्टीच्या माध्यमातून लाखो करोडोची उलाढाल होती आपल्या राज्यात. या अंमली पदार्थामुळे तरुण पिढी बर्बाद होत चालली सर. मी हे होऊ देणार नाही. सर, बाहेर मीडिया उभा आहे, त्यांना काय उत्तर द्यायची आपण ठरवा. मला उशीर होतोय. काही काळजी करू नका. अरे नमस्कार 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 नमस्कार. कसं चाललंय आपल्या जिल्ह्याचं काम? ठीक आहे सर, तुमच्या आशीर्वादाने व्यवस्थित चाललंय. आपल्या जिल्ह्याकडे व्यवस्थित लक्ष ठेवा. हो. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. होऊन जाईल. गिडवणे साहेब, मी तुम्हाला आश्वासन देतो की तुमच्या मुलाला काही होणार नाही जोपर्यंत मी आहे तोपर्यंत. सांगा. आवजी बापा. सर 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 आज कोणकोणत्या विषयांवर चर्चा झाली? नो कमेंट्स. सर, एक प्रश्न सर. आज पहिल्यांदाच अशा पद्धतीने दादासाहेब पाटील पत्रकारांशी न बोलता निघून गेले. म्हणजे या मीटिंग मध्ये काहीतरी घडलंय. पण नक्की काय घडलंय हे आपण जाणून घेऊया. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून फेमस असलेले पोलीस कमिशनर रघुवंशी खैरनार यांच्याकडून. महाराष्ट्रात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात उच्चभ्रूंच्या मुलांना अटक करण्यात आली. या आरोपींना कोणती शिक्षा होऊ शकते? केवढे गोंधळते हो प्रश्न विचारताना, आणि एका वेळेला एकानेच प्रश्न विचारायचा. सर, पहिला प्रश्न. हे बघा, आरोपी हा आरोपी असतो, त्याच्यामध्ये उच्च नीच असा भेद करू नका. तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा यामध्ये आहे. न्यायालयाअंतर्गत जी शिक्षा इतरांना दिली जाते तीच शिक्षा यांना पण लागू होणार आहे, लक्षात ठेवा. सर, आणखीन एक प्रश्न. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी यांना दिलेलं आहे. थँक्स. बसा तिकडे. बस खाली. चल बस खाली. बसा खाली. बसा. चला बसा बसा. तू बस ना. तुला वेळ सांगू का? इथे का आणला मला? आम्हाला आमच्या आई वडिलांना भेटायचं आहे. बोलवा त्यांना. शाण्या, शहाणपणा करू नका सर.
मुक्काट्याने खाली बस. हो नीट बोला जरा. तुम्ही सांगितलं ना तुमच्या आई बाबांना भेटवतो म्हणून, आणि इथे आल्यानंतर असं खाली काय बसवत आहे? तुम्हाला माहित नाही आम्ही कोण आहोत ते. कोण आहेस रे तू? कोण आहेस? अरे तुम्ही तर आमच्यासाठी फक्त बिन लगामीचे घोडे आहात, आणि तुम्हाला लगाम लावण्यासाठी तर आणलंय, कळलं का? आणि मित्र त्याचं काय, इथं साहेब बी आम्ही आणि आईबाप बी आम्हीच. तवा मुकाट्यानं खाली बसायचं. कॉलर सोडायची. चरबी चढली का तुला? चव्हाण येस सर. सच बोलू घेऊन या. बस खाले. ए तुला काय वेगळं सांगू का? बस खाले. डोक्याला दाखवतो बघ यांना. गुड मॉर्निंग सर. सर हे आरोपी आणि ही त्यांची फाईल. गुड मॉर्निंग सर. मी आत येऊ? हा ये. कंप्लेंट करायला आली आहे. सॉरी सर. अशी पुढची अशी अरे बघणारी. मिस थोडा लवकर आलोय. हो थँक्यू सर. साळवे. येस सर. हे तुमची फाईल. येस सर. आणि हेच ते आरोपी. येस सर. घेऊन जाय ना. हो सर. चला रे चला सगळे बाहेर. आणि बाकीच्यांना पण सगळ्यांना आपापल्या जेलमध्ये पाठवा. ए चला रे सगळ्यांना वेगळं करा, आणि ते सेंटरवाले नाही, तिघी जणी येत आहेत पुण्याहून. ओके. संध्याकाळपर्यंत सेंटरला पोहोचतील. ओके सर. ओके, मला तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. बोला ना सर. 6 महिन्यात आपल्याकडे. एवढ्यात जर काही प्रगती झाली नाही तर मला वाटतं सेंटर बंद करावं लागेल. नाही, मी नक्कीच मेहनत घेईन. वा या आपण. थँक्यू सर. अब किधर लाया यार. कमरेची लागली रे. द्या पिशव्या द्या त्यांना. हे घ्या बघा. व्हॉट अ प्लेस यार. विकी सेटिंग झाली वाटतं. बापाने फोन फिरवला असणार. व्हॉट अ प्लेस. की नादी यार, जगह बोल जगह. उसको थोड़ी इंग्लिश समझेगा. काय बोला रे? व्हॉट इज युअर नेम? पोलीस ऑल्सो एज्युकेटेड. इथे फक्त मराठी आणि मराठी बोलायचं. काय सायू साहेब? आरोपी आणलेत वाटतं. हा घ्या सांभाळा. अति हुशार आहेत, पण तुमच्याकडे आणलेत म्हणल्यावर नीट होत. चला येतो आम्ही. चल गाडी चालू कर. हो मिस्टर हवलदार, रिमूव्ह दिस रोप. काय बोला रे? ये वटवट. चल रस्सी खोल. आमचे हात दुखतायत. तुमचे हात दुखतायत, आमचं डोकं दुखतंय. चला. अरे तुमच्यासाठी आम्ही 24 तास दावणीला बांधलेला असतो. चला मुकाडे हॉस्टेलला. चला. अळूकेच रे. तांबे, अजून कोणीतरी आरोपी आला वाटतं. ते काय आरोपींची कमी आहे, एक वाढतच राहतात. चला चला खाली उतरा. पोचलो आपण. यार स्वीटी, कुठे आणले का आपल्याला? काय माहिती यार. चल ना, काय बघतो रे? काय बघते त्याला? नका ना, नका तुटतील. आधी आजच सगळं संपवणार काय? थोडं ठेव नंतर साठी. चला रे चला. ही घ्या फाईल. दोघे आगाव आहेत, यांच्यावर लक्ष ठेवा. एंट्री करायची वय हीच काय रे? हा हीच हीच. हे घे रे कपडे घे. हे घे कपडे घे. अरे घे ना. हे कपडे, हे असले कपडे कोण घालणार? आमचे कपडे चांगले आहेत आणि आम्ही हेच कपडे घालणार. हेच कपडे घालायला लागतील ना. आणि लक्षात ठेवा, हेच कपडे उद्या सकाळी घालून बरोबर 5 वाजता मैदानात भेटायचं. रात्र खूप झालेली आहे, आपापल्या रूम मध्ये जायचं. हे हिरो, शांतपणे झोपायचा, कोणाला त्रास द्यायचा नाही. गुरव यांना घेऊन जा. हे रे कपडे घे परत. चला चला लवकर. आणि आज 2 आरोपी झोपलेत, त्यांना त्रास देऊ नका.
मला खोडतायत बघ किती. माय सेल्फ म्हणणे सर. अरे आलात तुम्ही? आम्ही तुमचीच वाट बघत होतो. इतक्या झोप लागली. धन्यवाद. चला आता उठा, आपल्या गाद्या घ्या आणि खाली झोपा. गुड बॉय. थांबा दादा. नाही मी तुमच्यासाठी आहे ना नवीन चादरी लावून देतो. एक मिनिट हा. नको ऐसा ही भाई. आज बेड भेटणार आहे. 6 महिन्याची झोप पूर्ण करतो. खूप दिवसांनी अशी झोप मिळणार आहे. अरे लवकर कर रे. करतोय ना. पटपट. दोघे दोघे. अरे तुम्हाला माहित होतं आम्ही येणार आहे ते आधीच करून ठेवायचं ना. हे काय झालं? आधीच करून ठेवायचं सगळं. झालं हो. झोप दादा. चल आता. तो भिडू चल इधर का कोण करेगा? तू काय घुरतो रे? घुरत नाही दादा. अंगावर टाकू का? हा चल टाक. चला जल्दी कर. अरे बस ना, आता का वर पाठवशील? आदि मान गया तेरी वट को यार. जिधर रहेगा आदि उधर मिलेगी गादी. अरे हाँ विकी तेरा हाथ दे. बोल ना. अरे हे काय होतो? जन्नत. पण भेटली कुठून? अरे पोलीस स्टेशनला जाताना आपल्या मित्राने दिली, तेव्हाच तुझ्या शर्टात ठसवली. यार त्याची खरी गरज तर मला होती आज. काय रे? का कुणाच ठाऊक यार, तिची खूप आठवण येते आज. ए आता पाकवू नको. बंद कर तुझी लव्ह स्टोरी. आणि काय माहिती ती मुलगी होती की आणखी कुणीतरी. पोरगी नाही रे, परी होती ती परी. काय ते तिचं बघणं हसणं. नुसती बोलली ना तरी ढग गडगडायचे, पाऊस पडायचा रे. सो गया साला, लेकिन गिरा देना बिजली मेरे नींद पे. अबे अरे अक्कल का थंड पाणी टाकतोस ते? अरे हे कशाला करतोय? हे काय करताय? आंघोळ करून येतो ना आम्ही. तुम्हाला माहिती होतं सकाळी लवकर उठायचं तरी झोपून राहिलात. रात्री झोप नाही झाली त्यामुळे. ए आता काहीच बोलायचं नाही. अजिबात काही बोलायचं नाही. शिवी घालतो काय? शिवी घालतो हा? शिवी घालतो. आणि हे बघ हे जे सगळं आहे ना हे नीट साफ करायचं हा. आणि लवकरात लवकर हजेरीला हजर व्हायचं. कळलं काय? चल रे लवकर. याला पांडपट्टे माहित नाही अजून. आमच्या बापाचा राजा की ह्यांच्या बापाचा? अरे सकाळी सकाळी चांगली झोप लागलेली, एवढ्या महिन्यानंतर झोप लागलेली, त्यात हे. चल जाऊ दे, वॉच घेऊया. परेडला जायचंय समजलं. आणि हे असले कपडे घालायचे. तू जातो मी घेऊ वॉश. माझं झालंय, तू घे. मी कपडे घालतो. ठीक आहे. सकाळी सकाळी थंड पाण्याने स्वागत केलंय. अजून काय काय नाटक आहेत त्यांची काय माहिती. हे काय सगळे मानाखाली घालून उभेत रे. श्रद्धांजलीसाठी उभे आहेत की काय? कोणतरी गेलो वर. स्टॅच्यू स्टॅच्यू. चल मागे. चले चल निक. बंटा पीछे जाने का. चल चल मागे चल. अब क्या खालची आयटम बघ. हे आमची मॅडम आहे मिस किरण. या PSI किरण आणि हे त्यांचे ऑर्डरली पांढरपट्टे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हजेरी सुरू करण्याआधी मी सर्वांना सेंटरचे काही नियम सांगू इच्छिते की कालच आपल्याकडे 5 नवीन आरोपी आले असून त्यात 3 मुली व 2 मुले आहेत. तरी सर्वात आधी मी नवीन आरोपींना काही नियम सांगू इच्छिते की आपण या ठिकाणी सर्वजण फक्त कैदी म्हणून आलेले आहात. इथे कुणालाही वेगळे नियम नाहीत.
सर्वांना सर्व नियम सारखे, कारण जेलमधून आलेल्या कैद्यांना मारामारी करणे, स्वतःचा हेका गाजवणे, विनाकारण दुसऱ्याला त्रास देणे अशा काही गोष्टींची सवय झालेली असते. आणि विशेष करून मी त्या आरोपींना सांगू इच्छिते जी बाहेरच्या जगात वावरताना श्रीमंत बापाची मुले म्हणून वावरत असतात. त्यांनी कुठल्याही प्रकारे आपल्या बापाच्या श्रीमंतीचा माज दाखवू नये व सेंटरचे नियम तोडण्याचा प्रयत्न देखील करू नये, अन्यथा त्याला त्याच प्रकारची ट्रीटमेंट दिली जाईल. बाकीचे नियम सेंटरच्या ऑर्डरली पांढरपट्टे समजावून सांगतील व नवीन आरोपींची ओळख करून देतील. कृपया आदित्य पवार, शिक्षा 3 वर्ष, शिक्षण IIT इंजिनियर, गुन्हा रेव पार्टी आणि सरकारी कामात व्यक्ती आहे. विक्रम ओबेरॉय, शिक्षा 3 वर्ष, शिक्षण मास्टर इन ॲग्रिकल्चर, गुन्हा रेव पार्टी. कृपया आपण दोघे मित्र आहात तर. आता माहिती घेऊया महिला आरोपींची. ब्रह्मा भंडारी, शिक्षा 2 वर्ष, शिक्षण सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, गुन्हा हॅकिंग आणि तेही भारतीय दूतावासाच्या गुप्त व संवेदनशील माहितीवर डाका. पुढचे आरोपी आहेत स्वीटी मार्टी, शिक्षा 3 वर्ष, शिक्षण मास्टर इन फार्मास्युटिकल, गुन्हा मेडिसिनमध्ये भेसळ करणाऱ्या कंपनीला सहकार्य. आणि कुंदा डोके, शिक्षा 2 वर्ष, शिक्षण MBA, गुन्हा MLM मार्केटिंगमध्ये आर्थिक अपराधावर. कृपया आपण सर्वांनी इकडे उभे राहावे. कृपया आपल्यासाठी बँडबाजा बोलावू की ओवाळण्यासाठी आरती? नको नको नको. मिस्टर विक्रम ओबेरॉय, यस सर. मॅडमला तुमची वरात काढण्यासाठी बोलावू का? हो नाही 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 नको सर. चला सर. नॉनसेन्स. सॉरी. पांढरपट्टे, यांना आपले नियम नीट समजून सांगा. एकदा सांगितलेलं यांना कळत नाही बहुतेक. आणि हो, याने जर पुन्हा काही चूक केली तर मात्र मी आपल्याला जेलमध्ये पाठवेन, समजलं? हजेरी आउट. कृपया नियम नंबर 1, एकदाच सांगितलेलं ऐकायचं. तीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली जाणार नाही. सकाळी 5 वाजता उठणे, 5:30ला ग्राउंडवर येणे, 6:30ला आंघोळ आणि 7 वाजता प्रार्थनेला हजर राहणे. त्यात वेळ जाता कामा नये. त्याचबरोबर आपापल्या शिक्षणानुसार आपल्या क्लासरूममध्ये जाणे, अभ्यास करणे आणि ट्रेनिंग घेणे, दुपारी जेवण करणे, बाकी वेळ आपल्या रूममध्ये जाऊन अभ्यास करणे. रविवारी 1 तास सुट्टी बोलण्यासाठी. सर्वात महत्त्वाची सूचना किंवा ताकीद समजा, खास करून नवीन आरोपींसाठी. कुणीही मुलींच्या हॉस्टेलकडे जाऊ नये किंवा मुलींनी मुलांच्या हॉस्टेलकडे जाऊ नये. असे आढळल्यास योग्य ती कठोर कारवाई केली जाईल आणि पुन्हा जेलमध्ये पाठवण्यात येईल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही गुन्हेगार आहात, त्याचबरोबर उच्च शिक्षणही घेतलेले आहात. त्यामुळे तुम्ही आम्हाला मदत करालच. आणि केली नाही तर मी स्वतः पांढरपट्टे आपल्याला योग्य ती शिक्षा देईलच. तरी आपण दोघांनी आता आमच्या केस कर्तनासाठी कर्तनालाच जावे. आउट अँड गो. आता कळेल तुम्हाला पांढरपट्टी काय आहे. उचला उचला उचला. चला चला चला. हे चल ना. चल चल. जम जाएगा अपना बॉस. हे खाली बघून वाच रे. तुला काय वाटतं आधी? हे काय जेल आहे काय? मेड इन महाराष्ट्र. छोड़ यार, बैठ नीचे.
आता ही कशाला आली? जात मध्ये काय? बसलोय ना. नाही जात, नाही शिकायचं आम्हाला इकडे. हा जा म्हणाल ना. अरे जाऊ दे विकी, चल. अरे ते दे ना पटापट. हा हे घे. चल चल मागे चल. ए चल जेवायला वाढ. दादा लाईन मध्ये या. ए बोंबलीच्या, मी आणि लाईन मध्ये, मी जिथे उभा राहतो ना तिथूनच लाईन चालू होते. दादा लाईन मध्ये या, मगच जेवण मिळेल. हे वाटप बंद कर ना तुझी लाईनची वटवट. मुकाट्यानं जेवायला वाढ. अहो सेंटरचे काही नियम असतात, ते आम्हाला काय तुम्हाला पण तोडता येणार नाही. मेहरबानी करून लाईन मध्ये या, उगा दुसऱ्यांना त्रास देऊ नका. भजा गपचूप जेवायला वाढ. आता माझं डोकं गरम व्हायला लागलंय. कृपया ते अन्न तप्त व गरम आहे, ते जर आपल्या उष्ण शीर्ष शिखरावर पडल्यावर आपणास कसं बरं वाटेल? कृपया कृपया मीही तुम्हाला सांगू इच्छितो की मी जिथे उभा राहतो तिथूनच लाईन चालू होते. त्यांना पडणार वाटतं. कृपया अवघ्या 50 सेकंदात माझं ऐकलं नाही तर प्रभात काळी म्हणजे सकाळी सकाळी या सर्वांना एका लाईनीत प्रातविधीला बसून त्यांचा शौचविधी झाल्यानंतर ते सर्व आपणाकडून साफ करून घेण्यात येईल. हा काय बोलला रे? साल्या यांचा संडास साफ करायचा बोलतोय. चल मागे लवकर. ए टरबूज, कोणाला धमकी देतो रे? नाही जाणार. कृपया आम्ही गिनती सुरू करण्याआधी आपण गेला तर योग्य ठरेल. 1 2 3. आधी पूरी लाइन निकल गई यार. चल निकल ले. जाऊ दे. लागली ना वाट. ए लाईट बंद कर रे. ए दरवाजा बंद कर ना. ही पोरं कधी सुधारणा कळत नाहीये. मॅडमला कंप्लेंट करतो आता. काय झालं? हा असं काय करतोय? काय करतोस आधी? मला खूप त्रास होते रे. बेचैनी होते रे. गुळी बघ ना बघ ना बघ ना. अरे बघ ना ह्याच्यात बघ ना बघ ना. अर्धी असेल बघ ना. अरे चेक काही नाही माझ्याकडे तुला द्यायला असती का मीच तुला दिली असते. आधी शांत हो. मला एकदा कळतंय मी नशाच्या आहारी किती गेलोय ते. जेव्हापासून गोळ्या चालू केल्या मला गोळ्याची कमीच पडली नाही. मी गोळ्याशिवाय झोपलो नाही यार. गोळ्या नाही भेटल्या तर मला झोप नाही आणि मी मरेन. शांत हो. तू आधी शांत हो. शांत हो. चला साहेब चला. सारखं गोळी गोळी करतो. माझ्या मागे लागलाय. देतो बघ. अरे काय रे, नीट झोपायला पण देत नाहीत. कुठे आहे तो भूत लागलेला आरोपी? तो आधी. मला
वाटलं आधी भाऊंना भूत लागले. अरे भूत बीत काही बी नसेल, मिरगी आली असेल. चप्पल लाव त्याच्या नाकाला. हे डॉक्टर चले. मिरगी काय नाही आली. चला निघा इथून. हे डॉक्टर बघ त्याला भूत लागले का मिरगी. काय झालं याला? काही नाही, थोडासा त्रास होतोय त्याला. डॉक्टर आले का? काही घेतलं होतं का? काही घेतलं नाही, मला त्रास होतोय. हे बघा, मी याला इंजेक्शन दिलंय, त्याने त्याला आराम पडेल. पण हो, उद्या सकाळी त्याला स्पेशलिस्टला दाखवावं लागेल. त्याबद्दल मी मॅडमशी बोलून घेतो. ओके? पण तू नक्की डॉक्टरच आहेस ना? नाही, आरोपी. काय? अहो, मी डॉक्टरच आहे, पण सध्या आरोपी. चला झोपा आता. भूताळकी वगैरे काय नसते. चला चला. डॉक्टर भूत नाही ना काय? तू इकडे रे. काय नाव तुझं? माय सेल्फ मन्या सर. काय शिक्षण झालंय तुझं? MA केलंय. MA केलंय? मग इथे काय करतोयस? हातून एक चूक झाली आणि इथे आलो. आई ग भूत. आधी तू जिवंतच ना रे बाबा. मला वाटलं इथे राहिलो तर नक्कीच मरेन. काहीतरी करावंच लागेल. पण काय करणार? काहीतरी असं करावं लागेल जेणेकरून हे लोक आपल्याला इथून पळून लावतील. ठीक आहे, चल बघू उद्या. झोप आता, आराम कर. झोप. आधी कसं वाटतंय तुला आता? बरं वाटतं यार, पर बार बार पेशाब जाना पड़ रहा है यार. मग तुझा हिरो बघतो बघ कसा. यार विकी जोराची लागली यार. पोट दुखतंय यार. सोड ना इथेच यार. गुड मॉर्निंग सर. सोडलीच का रे? तरी कोणी नाही बघायला तुला. पण यार आधी तू विचार काय केलायस? कशाबद्दल? रात्री बोलला होतास ना यार. अरे इथून निघायचं तर आहेच रे, पण काय अजून? नाही, कसं आहे, त्यासाठी काहीतरी झालं पाहिजे. काय झालं पाहिजे अजून? कृपया काही झालेलं नाही. आता होणार आहे. का होणार आहे? तुम्हाला कधी कशाचं काहीच वाटत नाही? मुख्य म्हणजे बायकांचं, म्हणजे मुलींचं. काय वाटलं पाहिजे? आणि कशाबद्दल? तुम्ही असं जे वरून उभं राहून मूत्र विसर्जन करता. हे काय नवीन विसर्जन? विसर्जन नाही रे, मूत्र विसर्जन. जे आता तुम्ही इथे केलं त्यामुळे तुम्ही मोकळे झाले असणारच. आता या अपवित्र जागेला पवित्र करण्यासाठी आपणास 50 पूर्ण फेऱ्या माराव्या लागतील. म्हणजे इथून सुरुवात करायची आणि परत इथे यायचं, अशी एक पूर्ण फेरी. अशा 50 फेऱ्या माराव्या लागतील. काय? कृपया 75 पूर्ण फेऱ्या. काय बोलते? 100. आता आपण कृपया सुटावे. ये आधी चल घ्या. त्याला एक दिवस नाही बघितलं ना तर बघ. चल अपना प्लान चालू कर. चल आधी प्लान चालू कर. विकी आधी क्या हुआ तेरे को? ओ हो अभी से एक्टिंग की शुरुआत. लगे रे यार, मस्त चाललंय. ऍक्टिंग कर मस्त चाललंय. हे आधी वेगळं काहीतरी कर रे. उठ ना. हे आधी उठ ना. आधी उठ ना. आधी पडलाय सर. आधी पडलाय सर. नाटक माझ्याशी येतो सर. आधी उठ ना. कृपया आपण नाटक करत असाल तर ते चालणार नाही. दोस्ता उठ ना मित्रा. चला उठा, सुरू करा.
आधी उठ ना. चला उठा, सुरू करा, नाहीतर 1 आधी उठ ना. कृपया 2 3. सर सिरियस मॅटर आहे सर. सर प्लीज हेल्प सर. सर प्लीज. उठ. मान्या, मान्या, मनसूर, सर इकडे या. हेल्प हिम. क्या क्या उचला, आधीला उचला. पांढरपट्टे काय झालं याला? कृपया त्या चक्कर आली आहे. एक काम करा, त्याला बरं वाटलं की माझ्या केबिन मध्ये पाठवा. ठीक आहे. तू इथे कसा आलास? एक महत्वाचा निरोप घेऊन आलोय. बोल पटकन. उभा राहून बोल. डॉक्टरने सांगितलं आदित्यची तब्येत जास्तच खराब झाली. जोरात पळाल्यामुळे त्याच्या हार्टवर प्रेशर आले आणि हो, लवकर उपचार नाही केले तर त्याचं लिव्हर फुटेल. मग त्यासाठी त्याला उपचारासाठी ताबडतोब इथून हलवावं लागेल. त्याला बाहेरच्या डॉक्टरांकडे घेऊन जावं लागेल आणि हो, सोबत मलाही जावं लागेल. ते मी ठरवेन, पण त्याआधी तू एक गोष्ट लक्षात ठेव. आजपासून पुन्हा जर तुम्हाला माझ्या ऑफिसच्या आजूबाजूला दिसलास तर. काय म्हणालीस किरण? काय काय म्हणालास तू? माझं नाव घेण्याची तुझी हिंमतच कशी झाली? विसरलीस आपले कॉलेजचे दिवस? मी तुला ओळखत नाही. आणि हो, जरी ओळखत असले तरी तुझ्यात आणि माझ्या जमीन आसमानचा फरक आहे. आणि महत्वाचं म्हणजे माझ्यासमोर तू एक आरोपी आहेस. तू अशी नव्हतीस किरण. मी काय आणि कशी होते तू मला सांगू नकोस. हे जे काही तुमचं चाललंय ना ते लवकरात लवकर बंद कर, नाही ते खूप महागात पडेल. चल निघ आता. मॅडम 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 नमस्कार. आपण इथे प्रकट कसे झालात? आपणा सेंटरचे सर्व कर्मचारी शोधण्यात व्यस्त आहेत. कृपया आपण जाऊन त्यांची धावपळ थांबवावी. आणि हो, आपणास पहिली आणि शेवटची सूचना, मॅडमच्या कक्षात परवानगी न घेता येऊ नये. आणि अनावधानाने आपण जर इथे आलात तर आम्हाला आमच्या अमूल्य शस्त्राचा आपल्या पार्श्वभागावर वापर करावा लागेल. तो करण्यास आम्हाला आनंदच येईल. तरी कृपया आपण जावे. जावे. आउट. आउट. आणि हो मॅडम, ही आपणास डॉक्टर साहेबांनी दिलेली पावती. पट्टे, एक गोष्ट लक्षात घ्या. हा आरोपी पुन्हा जर मला माझ्या ऑफिसच्या आजूबाजूला दिसला तर मात्र मी आपल्याला जेलमध्ये पाठवेन. कृपया असं काही होणार नाही. गुड. एक गोष्ट लक्षात घ्या पट्टे, या सर्व आरोपींना माझ्या जबाबदारीवर इथे पाठवलं आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवा. ते काय करतात काय नाही या सर्व गोष्टीवर तुमचं निरीक्षण असायला हवं. आणि महत्वाचं, त्या 2 आरोपींना त्यांच्या रूममधून दुसरीकडे शिफ्ट करा. ही मोठ्या घरची मुलं आहेत. त्यांच्या करण्याही मोठ्या आणि चेष्टाही मोठ्या. लक्षात आलं? हे दोघही क्लास मध्ये बसत नाही. उन्हाळ्या करतात. एकीकडे हे आणि दुसरीकडे त्या मुली. दोन्ही सारखेच. हो, ते आलंय माझ्या लक्षात. पण त्यांना या सर्व गोष्टी करण्यापासून परावृत्त तुम्हीच करा. आणि हो, जर त्यांनी ऐकलंच नाही त्यांना ती शिक्षा करा जे ती चुकी करतात. लक्षात आलं? निघू शकता आपण. यस मॅडम. आता बघतोच. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग मॅडम. व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज आपल्या योगा टीचर आरोपी पूजा आजारी असल्यामुळे येऊ शकत नाहीत. डिसिप्लिन. तर आज मी तुम्हाला योगा शिकवणार आहे. सर्वांनी आसनस्थ व्हायचे. प्रथमतः सर्वांनी डोळे बंद करून दीर्घ श्वास घ्या. आता संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करून श्वास हळूच सोडावा. पट्टे, मी कुठं आई शपथ. कोणी केला हा मूर्खपणा? तात्काळ उभं करा त्याला. बेशिस्त कुठले.
हा बघ काय रे? नाही नाही नाही, मी नाही, मी तर काल जेवलोच नाही. कृपया कुठल्या मूर्खाने हा दूषित वायू सोडला? पट्टे, कुठल्याच प्रकारचं डिसिप्लिन दिसत नाही मला इथे. एक टक सूर्याकडे पाहावे. बघताना डोळ्याची पापणी हल्ली तर मी आपणास हलवे. हे करण्यास आपणास अवघड जात असेल तर सोपी गोष्ट करा. आमच्या मॅडमची माफी मागा, म्हणजे जोरात सर्वांना ऐकू येईल अशी सॉरी, किंवा कमीत कमी 500 उठाबशा करा. 1 2 3. सॉरी मॅडम, सॉरी मॅडम, सॉरी मॅडम, सॉरी मॅडम. आईला कोणीच नाही बघू. तिला पनिशमेंट केली. यांना आमच्याकडून पाहिजे तरी काय? 2. काहीच कळत नाही. घरचे आमचे काय करतात ते कळत. त्यांनी कुठल्याही प्रकारे आपल्या बापाच्या श्रीमंतीचा माज दाखवू नये. किरण, पांढरी पट्टी आणि हे अलार्म सेंटर गेलं खड्ड्यात. काहीच कळत नाहीये. पण एक गोष्ट नक्की, अशा 50 फेऱ्या माराव्या लागतात. कोणाच्या बापाला नाही ऐकणार मी. आता काहीतरी करावं लागेल. इथून बाहेर निघावं लागेल. निघावं लागेल इथून बाहेर. कोण मारा करून ठेवला नुसता, कोण मारा. सिक्युरिटी, आधी हे काय करतोयस? गोळ्या खातोय. अशा नाकाने? अरे गोळ्या तोंडानेच खाल्ल्या. गोळ्याने आजारी बरा झाला, पण सवय जात नाही. हे सगळं शरीराला शांत करण्यासाठी करतोय. गोळ्यात खातोस ना यार? ते सगळं ठीक आहे यार. आधी अपना टाका फिट का यार? फाटला असेल. मला बोलतो त्या हिटलरला जमिनीवर आणू आणि स्वतः पनिश होऊन येतो. फट्टू साला बोलतो कधी हे करी ते करी. राहू दे. बघितली तुझी दोस्ती यारी. साले अर्ध्या सोडून आलास मला. अरे बंटा, क्लास संपला होता आणि तू होतास टोळे घालून. मग मी ग्राउंडवर कसा पोहोचलो? शुद्धीवर होतास का? पुढे काय झालं मला माहित नाही, पण तू एक नंबरचा फट्टू आहेस हे खरं. हे असं झालं तरी काय माझी फाटायला? अरे त्या हिटलरला सॉरी मॅडम म्हणून एवढा जोरात ओरडलास. आपल्या इज्जतची आई बहीण केलीस. आता जाम टेन्शन झाले मला. सॉरी यार, पण आधी बंदुकीची जरी एखादी गोळी सुटली ना तरी अजून माझा बॉम्ब बाकी आहे. ती बॉम्ब आहे सर माझा. बॉम्ब तर मी आहेच. एकदा तो पांढरपट्टी माझ्या फॉल्ट मध्ये येऊ दे, मग बघ मी काय करतो ते. चल, इस बात पे ना तुझी आणि ब्रह्माची भेट करून देतो. खरंच? ये. I love you, ब्रह्मा. I love you, आधी. असं किती दिवस लांबून लांबून बघत राहायचं? रात्रंदिवस फक्त तुझाच चेहरा असतो डोळ्यासमोर. आता नाही राहत. मला पण असंच वाटतं. मला पण असंच वाटतंय. नाही म्हणजे कोणती शिक्षा द्यावी तुम्हा दोघांना? आम्हाला माफ करा प्लीज. आमच्या भावना समजून घ्या. अरे तुम्ही आमच्या भावना समजून घ्या. हे जेल आहे जेल. आज सोडतो तुमच्या दोघांना. पुन्हा जर का असे चाळे करताना दिसलात ना तर लक्षात ठेवा, या सेंटरच्या भिंतीवर लटकावलेले दिसाल तुम्ही दोघे. चल निघ. ए बघते काय? चल निघ. खुन्नस निघा बघतोयस? तुला काय कॉलेज वाटलंय? चल निघ. ए नजर खाली. बाई इथे काय करत?
कृपया आपलं काम झालं असेल तर आपण जाऊ शकता. हिला काय झालं? कृपया आपणास सेंटरचे नियम माहित नाहीत का? काय झालं? नियमाप्रमाणे आपण दाढी केलेली नाहीये. विसरलो. तुम्ही विसरलात पण आम्ही विसरू शकत नाही. इट्स माय ड्युटी. यावर तुम्हाला शिक्षाही होणारच आहे. म्हणजे यानंतर तुम्ही कधीही विसरणार नाही. शिक्षा आधीच झालीये, अजून किती देणार आहात? जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत. कृपया आपण आमच्या केस कर्तन करणाऱ्या व्यक्तीस मदत म्हणून या लोकांच्या दाढीसाठी सगळ्यांच्या चेहऱ्यावर फेस लावावा. ए छबऱ्या, तुझ्या बापाचा नौकर समजलास काय रे? एवढे महिने झाले सहन करतोय हा? अरे साल्या, तुझ्यासारखे माणसं माझ्याकडे नौकर आहेत. झाडं कापतात, गाड्या साफ करतात आणि फुटायत तर तुझ्या थोबाडापेक्षा जास्त चमकवतात. जा, नाही करणार. काय करणार आहेस? फासावर चढवणार आहेस? साल्या, तुला माहित ना मी कोण आहे ते. कोण आहेस तू? माझ्यावर हात टाकलास? तुझ्या एवढी हिंमत? तुझ्या जाग्या बटाटा असला असता ना इथेच सोडला असता. आणि काय ग, नेहमी नियम 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 करते? आधी स्वतः नियम शिकायचे, नंतर आम्हाला शिकवायचा. चल वाटपाट. पट्टे, हजेरी आउट करा या आरोपीला सोडून. हजेरी आउट? आपणास काय वेगळं सांगावं लागेल का? आउट. सर्किट झाला. हे बघ, असशील तू कुणी मोठ्या बापाचा, पण इथे तू माझ्या ताब्यात आहेस. तू एक आरोपी आहेस हे विसरू नकोस. तुझ्या अशा वागण्याने माझ्या सेंटरची शिस्त बिघडू शकते आणि ते मी कदापि सहन करणार नाही. पण तुला त्याचं काय? तुम्ही श्रीमंतीत वाढलात पण मॅनर्स विसरलात, आणि तेच मॅनर्स इथे आम्ही शिकवतो. लक्षात ठेव, आज मी तुला माफ करते, पण हाच प्रकार जर पुन्हा घडला तर याचा वापर कसा करायचा हे मला चांगलंच माहिती आहे. तो मी तुला दाखवून देईन. समजलं? चल निघ इथून. कोणी नाही ना बघितलं? कोणीच नाही. हे काय ऑफिस? अरे आज मीटिंग आहे. चला. बोला. काय मॅडम, आपण बघितलं एवढ्या प्रेमाने समज देऊन सुद्धा तो आमच्यावर भडकतो. त्या क्षणी आमच्या डोक्यात विचार आला की तो आमच्यावर का भडकला असेल बरं? सॉरी. का? बोला. अहो मॅडम, ती नवीन नेलेली पोरं ना कोणाचंच काही ऐकत नाही. अहो अभ्यासिका तर ती जायतेच नाही, पण उगाचच आपली ते इथं तिथं रेंगाळीत बसतात. आणि त्या दोघांमधली तो हिरो आहे ना, तो त्या पोरीची वाट बघित राहतो. आता मी काय करायचं तुम्ही सांगा. म्हणून मी तुम्हाला म्हणते, त्या जाळीच्या जागीवर आपण एक मोठीशी फळी लावून टाकूया, म्हणजे ती दोन्ही पोरं एकमेकाला बघू शकणार नाही. ठीक आहे. रूम मध्ये बाकी सर्व ठीक आहे, पण लाईट चालू ठेवतात उशिरापर्यंत. मॅडम, गेटवर सर्व काही ठीक आहे. मॅडम, मुलं जेवण घेत असताना सर्व काही ठीक असतं, पण ते दोघं आले की सर्व काही बिघडतं. ते इतरांना बाजूला करून स्वतः जाऊन बसतात. अच्छा. आणि मॅडम ते दमदाटी पण करतात. ठीक आहे. म्हणजे तुम्हा सर्वांच्या सांगण्यावरून हे लक्षात येतं की यांना कुठल्या तरी वेगळ्या नियमात बसवावं लागेल. एक काम करूया, दर रविवारी यांना खेळण्यासाठी आपण 1 तास सुट्टी देत असतो. या रविवारी आपण यांना खेळण्यासाठी 2 तास सुट्टी देऊया. बघूया ते काय करतात. आणि दुसरी गोष्ट, सेंटरच्या इन्स्पेक्शनसाठी मिस्टर मालपे कमिशनर ऑफिस मधून येणार आहेत. पट्टे, मागे जो प्रकार घडला असा प्रकार पुन्हा घडता कामा नये. नवीन आरोपी प्रॉब्लेम देतात म्हणून ही विशेष सूचना तुमच्यासाठी. ठीक आहे? वर्षातील 10 महिने उलटून गेलेले आहेत. दरवर्षी आपण आरोपींना सोशल ऍक्टिव्हिटीसाठी बाहेर घेऊन जातो, तर त्याच्याही तारीला लागा. कृपया गेल्या वर्षी आपण त्यांना मनी भवन आणि नेहरू तारांगणला घेऊन गेलो होतो. मी काय म्हणते मॅडम, हा ठीक आहे, बसा बसा. सामाजिक गोष्टींची माहिती मिळावी म्हणून हॉस्पिटल, अनाथालय, कॅन्सर रिसर्च सेंटर अशा विविध ठिकाणी आपण त्यांना घेऊन जाऊ. आणि महत्वाचं म्हणजे यावर्षी आपण बाहेरून पोलीस संरक्षण देखील घेऊया. पट्टे, तसा लेखी अर्ज तुम्ही कमिशनर ऑफिसला पाठवा. ठीक आहे?
कोणाला काही विचारायचंय? एनी डाऊट्स? नाही. ओके, थँक्यू. ओके, कृपया आपण कामास लागावे. सॉरी सॉरी मॅडम, मला वाटलं हे साजन अरे काल तू गेल्यानंतर सॉलिड मजा आली. आज कुठे दिसत नाही रे. कोण रे? हिटलर. अरे काल दांडका काढलेला मारायला. या तुला मारायला हिंमत लागेल. तुझं काम झालं ना, आता माझं नक्की विसरला असशील. हे बघ, ज्या दिवशी या गेटच्या बाहेर जाईल ना, त्या दिवशी माझं काम झालं असं समज. इथून बाहेर झालं एवढं उतावळ का रे? किती दिवस झाले पार्टी नाही, शाटी नाही, मजा नाही, सगळं एकदम जाम झालं यार. थोडं सहन कर. हो, पण आज जर माझी आणि ब्रह्माची भेट नाही झाली ना, तू इथेच चढशील. देतो करून. फक्त 2 मिनिटात तुझ्याकडे. 2 मिनिटं ना खूप झाले मित्रा. तू माझा प्लॅन ऐक. इथे माझा प्राण जायची वेळ आली आणि तुला प्लॅन सुचताय. तू ऐक तर खरं. तू इथून गेलास ना, तुझ्या जागी मी बंटाला बसवतो. माझ्याकडे तोंड करू, म्हणजे त्यांच्याकडे त्याची पाठ राहील. म्हणजे पांढऱ्या पट्ट्याला वाटेल आपण दोघे बसून गप्पा मारतोय. बघ, 1 मिनिटात झालं, अजून 1 मिनिट बाकी. मान गए बॉस. बोलो. ए बंटा, चल इधर आ. घंटा लागली वाट प्लॅनची. आला बघा डोक्याला शॉट. हॅलो. आला बघ. काळूबळ एकटे बसलो. आज यांना नाही सोडत मी. तुझा प्लॅन आज बघतोच यांच्याकडे. कृपया आपण वेगळे का बसलात? काही कुठील कारस्थान रचत आहात का? तसे करत असाल तर हा गैरसमज डोक्यातून काढून टाका. कारण आमचे नेत्र चहूबाजूने फिरत असतात. आम्हास तात्काळ समजते. तरी कृपया मस्ती केली का? गरज होती का पायापटाईची पट्टे? ऐक, मी आपल्या जागेवर जाते ग. ये बंटा, इधर आ. चल बस इकडे. चल बैठ इधर. चल बस. आधी तू निघ. ती पोचली, वेळ कमी आहे. थँक्स बॉस. ऑल द बेस्ट. थँक्स. आला का ग? नाही ग, दिसत तर नाही येतो कुठे. आज का उशीर झाला त्याला? आधी आला. हा, थोडा उशीर झाला. किती उशीर झाला? आपल्याकडे फक्त आता 1च तास आहे. तू काळजी करू नकोस. ही 1 तासाची भेट आपल्याला जन्मजन्मीच्या भेटीचा अनुभव करून देईल. बापरे, हे लोक काय करतायत? अरे मजनू की औलाद. अरे तू टाइम अप. पांढरपट्टा शोधतोय तुला केव्हापासून. मी काय काय तुला काय वेगळं सांगायला पाहिजे काय? ब्रह्मा, तू तो गया साला. आता कोण आला इकडे जंगलात मरायला? चल चल मागे चल. चले बंटा पिच्छे. चले मागे चाल. चाल. काय पांढरपट्टे, जमिनीचा मॅटर सॉल्व्ह झाला का? हो सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय बाई, कुठपर्यंत आली प्रगती? सर, मागच्या वर्षीपेक्षा या वर्षीचा आकडा कमी आहे. म्हणजे गुन्हेगारीचं प्रमाण कुठेतरी कमी होत चालले असा निष्कर्ष काढायला काही हरकत नाही. असं तुम्हाला वाटतंय? आम्हाला वाटत नाही ना. पाहू शकता सर तुम्ही. बोला. आज आपल्याकडे कमिशनर ऑफिस मधून इन्स्पेक्शन साठी मालपे सर आलेले आहेत. तरी सर्वांनी त्यांच्या प्रश्नाची उत्तरे शांततेत द्यावी. सर, आपण सुरू करू शकता. घ्या. काय मॅडम, काही सुधारणा झाली का तुमच्यात? हो सर. नका बघू. नेल पॉलिश.
हे कानात काय घातलंय? आरोपी विसरली का? अरे नाथ बघू घासात जा. होय सर. होय सर. अरे अहमदला कुठे गेला? सर सर मी इथे. नाव काय रे तुझं? माय सेल्फ मन्या सर. इंग्लिश बोलतोय. गुड. माय सेल्फ मन्या सर. कीप इट अप. हाईटचं कर काहीतरी. नाकाबंदीवाला इकडे बरा सापडला. तू मागे जा. त्याला पुढे पाडव. ये इकडे. काय रे हिरो? हे सेंटर याच्या मर्जीने चालतं की तुमच्या मर्जीने? काय रे गप्प का? तोंडात काय घेतलं काय? तुला काय वाटतं? अरे तुझा माज अजून कमी नाही झाला वाटतं. कुठे उभा आहेस माहितीये ना तुला? तुला माहित आहे ना का विसरलास? झाल्या मला आठवण करून देतोस? नावाखाली मुलीवर हात साफ करताना लाज नाही वाटत का हरामी? मला हरामी हे 6च्या 6 राऊंड तुझ्या भेजात उतरवून आणि 6 फूट खाली जमिनी खाली काढून टाकेन आणि फरार झाला म्हणून केस नोंद करेन. कळलं काय? मग शोधू दे तुझ्या बापाला अख्ख्या जगात. कळलं काय? काय करताय हे? बंदूक खाली करा अगोदर. मला सांगताय बंदूक खाली करायला? हे शिकवता आरोपी ना पोलिसांवर हात उचलायला? हे शिस्त लावता इकडे? तुम्हाला जमत नसेल ना तर आम्हाला सांगा. आम्ही आमच्या पद्धतीने शिस्त लावू. अरे तू काय शिस्त लावशील? चल. काय सर? काय सर? आता तू आणि हे MIM सेंटर गेलं 12च्या भावात. वर कमिशनर साहेबांना काय सांगायचं ना ते मी सांगतो. हाजिर आउट. चल आदि निकल ले. आउट आउट. सेंटर आउट. हे सेंटर मी मागून घेतलं ते तर मीच कमी पडले. माझ्यामुळे सेंटर बंद होणार आणि वरून कमिशनर साहेबांचं नाव देखील खराब होणार. 6 महिन्यात आपल्याकडे एवढ्याच जर काही प्रगती झाली नाही तर मला वाटतं सेंटर बंद करावं लागेल. नाही मी नक्कीच मेहनत घेईन. हे सेंटर मला सांभाळण्यासाठी द्या. हे बघ हे सर्व आरोपी नशेच्या आहारी गेलेले पैसेवाले आणि हट्टी आहेत. सर एकदा माझ्यावर विश्वास ठेवून तरी बघा. याला आपली भाषा समजावणारा ऑफिसर पाहिजे. आणि काय ग नेहमी नियम 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 करताय? आधी स्वतः नियम शिकायचे नंतर आम्हाला शिकवायचा. सेंटरला 10 महिने होऊन गेले आणि आता फक्त माझ्याकडे 2च महिने बघ. हे शिकवता आरोपी ना पोलिसांवर हात उचलायला? हे शिस्त लावता इकडे? तुम्हाला जमत नसेल ना तर आम्हाला सांगा. आम्ही आमच्या पद्धतीने शिस्त करू. काय करू मी? या सर्व गोष्टींना कारणीभूत मीच आहे. हरले मी. पूर्णपणे हरले. किरण तू हरलीस. तू हरलीस किरण. हरलीस. उठ ताई. उठ. विजय अगं तू एक कर्तव्यदक्ष पोलीस ऑफिसर आहेस.
माझ्यासारख्या असंख्य भावांना तुझी खरी गरज आहे. वाचव त्यांना ताई, वाचव. तुला ही लढाई एकटीलाच लढायची आहे ताई. तयार हो लढाईसाठी ताई, तयार हो. विजय, कुठे आहेस तू? कुठे आहेस तू विजय? दोन वेळेस मारलं. अशी चिड वाटली तिला तिथेच खाली. हे सगळं सोडून द्या. आपला प्लॅन परफेक्ट काम करतोय आणि तू वेडवाकडे काही करू नको, जेणेकरून आपण सगळेच अडकले जाऊ. समजून घे प्लीज. विकी, तुझ्या आईने कधी तुला मारले का रे? नाही रे, कधीच नाही. एवढा मोठा झालो, कधीच मार नाही खाल्ला, साधं रागावली सुद्धा नाही रे. पण मला एक सांग, आज तू अचानक काय सगळं विचारतोयस? आज मला आईची खूप आठवण येते यार. लहानपणी एकदा आईने खूप मारलं. त्यावेळेस काय कळलं नाही, पण जेव्हा तिने कारण सांगितलं त्यावेळेचे भाव तिच्या डोळ्यात होते ना, तेच आज किरणच्या डोळ्यात मी पाहिले. आयुष्यात आज पहिल्यांदा मला आईची खूप आठवण येते, खूप आठवण येते. विकी, प्लीज मला ब्रह्माला भेटून यार, प्लीज घेऊन चल ना. चल ठीक आहे, जेवणाची वेळ झाली, आपण कॅन्टीनला जाऊया. ती आपल्याला तिथेच भेटेल. मी चेंज करून घेतो, तू पण आवर. अशी काय बघतेस? टेन्शन मध्ये आहेस? ओके, म्हणजे तुला टेन्शन आलंय. मेंदूच्या एकटेपणामुळे हे घडतं. जेव्हा आपल्याला कोणाची आठवण येते किंवा आपण एखादी अशी गोष्ट करतो जी आपल्याला करायची नसते आणि तीच घडते. म्हणजे तुम्ही दोघांनी कधी विचार केला का रे? कशाबद्दल? तुम्ही दोघे एका साईडला असता आणि बाकी सर्व मुलं एका बाजूला, ऍज इफ त्यांनी तुमच्यावरती बहिष्कार टाकलाय. ते काय बहिष्कार टाकतील? आम्हीच त्यांच्या बरोबर राहत नाही. अगं ते गरीब आहेत, ताळेबद्री, आणि आम्ही श्रीमंतीत लोळलोय. आणि हो, हेच मुळात कारण आहे, आणि हे त्या सगळ्यांना ना चांगलं कळतं. आलास, ती भोपळा कुठे आहे रे? अगं बाई, हे काय पाण्यात घाण कोणी टाकल्यान? किडे पडले त्यांच्या तोंडात. मी पाणी बदलून येते रे. मेले पाण्यात काय घाण टाकतात? तू टाकली? विषय बदलू नका. तुमच्या या अशाच वागण्यामुळे ती मुलं अजूनपर्यंत तुमच्यापासून दूर आहेत. आधी, आजपासून तू कुणाशीही भांडायचं नाही, आणि जर तू भांडलास तर ब्रह्मा तुला भेटणार नाही. ब्रह्मा? ऐक, ए वंटा, बन्या, इकडे. काय दादा? चल, आत्ताच्या आता सगळ्यांना इथे बोलव लवकर. काही झालंय का? अर्जंट आहे म्हणून सांग. ए पाक्या, पांड्या, दिग्विजय, पुजारी, या. दादा बोलवतोय आपल्या सगळ्यांना. काय रे, तुम्ही आमच्यापासून दूर का राहता? नाही, असं काही नाही. बघितलंय ते आम्ही. तुम्ही सगळे ना आपापल्या ग्रुपमध्ये राहता आणि ग्रुपमध्येच बोलता. खरं कारण हे आहे की आम्ही पुन्हा त्याच मार्गावर जाऊ इच्छित नाही. म्हणजे कारण तुमचं नेचर. कारण तुम्हाला चांगल्या आणि वाईट गोष्टींची माहिती नाहीये. तो फरक इथे आल्यावर आम्हाला जाणवला, शिकलोय, आणि परत आम्हाला त्याच रस्त्यावर जायचं नाहीये. म्हणून आम्ही तुमच्याशी बोललो नाही. माझी आई म्हणायची,
चांगल्या दोस्तांची संगत धर, पण तेव्हा नाही ऐकलं आणि अडकलो एका लफड्यात. इथे आलो, पण आता सर्व क्लिअर आहे. चांगले लोक, चांगला विचार, एकटे राहू, करू जीवनाचा उद्धार. म्हणजे जसे मित्र ना तसा व्यवहार. खरं तर आम्हीच येणार होतो तुमच्याकडे, पण पहिल्याच दिवशी तुमचा व्यवहार बघितला आणि तेव्हाच ठरवलं तुमच्यापासून दूर राहायचं. हे असं काय नाहीये. खरं म्हणजे ना तुम्ही लोक आम्हाला घाबरता. भाऊ जा, आजही मुंबईच्या बायकाला जा आणि विचार. छोटा पुजारी, लोक थरथर कापतात, पण इथे आलो तेव्हा कळालं खरं जीवन काय ते. अरे काय गरज आहे त्या किरण मॅडमला आपल्यासाठी एवढं करायची? हा, लहान मुलांसारखं सांभाळतात ते आपल्याला, आणि तुम्ही त्यांना रडवलं. अरे काय फायदा त्यांचा आपल्याला एवढी मेहनत करून रे? सरकार असंही त्यांना पगार देतच ना. मग भाऊ यात आपल्यालाच फायदा होणार. आणि काय रे, किती पैसे आहे तुमच्याकडे? किती पैसे आहे? अरे हा बघ, हा दिग्विजय, याच्या बापाचे 3 साखर कारखाने आहेत. हा पठाण, याच्या नावावर 2 पोलाद कारखाने आहेत. भारतात अनेक ठिकाणी बिल्डिंगच्या साईट चालू आहेत. हा बघ, हा समोरून येतोय ना हा वकील, पण आता काय आहे? हा आरोपी. हा डॉक्टर, तो इंजिनियर, ते पांढरपट्टे, हे सगळे आरोपीच आहेत ना. अरे आपल्या सगळ्यांच्या आई वडिलांकडे खूप पैसा आहे, पण तरी आपण इकडे आहोत का? कारण आपलं वागणं धड नाहीये. आपल्याला पैशाचा माज आणि संगत. आणि हा बघ, हा आपला मनोज. मी मनसूर अन्सारी, तुमचा मनोज. घरी 18 दारिद्र्य, आई वडिलांच्या दिवसभराच्या मेहनतीवरती एका टायमाचं जेवण मिळायचं. याचाच फायदा घेत आम्हा चौघांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्यांनी. अल्लाह, मजहब, जिहाद, आमचं ब्रेनवॉश केलं. अल्लाच्या कामी आला तर अल्लाच्या सानिध्यात. माझा मनसूरचा मनोज केला. मला बॉर्डर बाहेर पाठवला आणि तिथे गेल्यानंतर दिवस रात्र फक्त ट्रेनिंग आणि मातृभूमीविषयी फक्त तिखटपणा हेच शिकवलं गेलं. त्यावेळेस काहीच सुचत नव्हतं आणि एक दिवस नको ते करायला निघालो. माझ्याच मातृभूमीवरती हल्ला. जिच्या अंगा खांद्यावर खेळलो, मोठा झालो आणि तिलाच उद्ध्वस्त करायला निघालो. इथे आलो आणि खरंच जीवनाचा अर्थ कळाला. मातृभूमीशी प्रेम जुळलं. आई बाप यांचा अर्थ कळाला. कृपया काय चाललंय? सकाळी जाण्याची तयारी. कृपया आपण मला बनवत आहात का? जर जेवण आटोपले असेल तर कृपया आपण इकडे लक्ष द्या. मॅडमने सांगितल्याप्रमाणे उद्या सोशल ऍक्टिव्हिटीची ट्रिप जाणार आहे. स्वतःचे कपडे घालण्यास काहीच हरकत नाही. निघा. ए चला चला चला. लक्ष ठेवा रे सर. तांबे यांना घेऊन जा हॉस्पिटलमध्ये. विकी चल. आधी तू जाऊ नये रे, तब्येत खराब आहे माझी. ए चल. चल रे. देवाच्या नावानं दे रे बाबा, देवाच्या नावानं दे. काहीतरी द्या ना बाबा. चल चल पुढे जा. तरी द्या ना बाबा. देवाच्या नावानं दे रे बाबा. या भिकाऱ्याची तर चौकशी करू शकतो ना आपण. साहेब, तो भिकारी कुठे गेला? तो बघ तिकडे गेला. मला त्याला भेटायचंय. अरे साहेब, मला त्यालाच भेटायचंय. या ना, मला त्यालाच भेटायचंय. अरे तुम्ही विसरलात का आम्हाला बाहेर कशासाठी आणताय? थांब ना. पैसे नहीं दे रहा है. ये मांग के थक गया बाबा. कोई पैसे नहीं दे रहा है. क्या के गले का वाट लग गया बाबा. ऊपर वाले कैसा होगा? या भिकाऱ्याकडे तुझं काम आहे? हो, याची चौकशी करायची मला. क्या बाबा, तूने कुछ गडबड तो नहीं किया ना बाबा? दादा, नाव काय आपलं? किशोर कदम. कुठे राहता? शास्त्रीनगर झोपडपट्टी. काय करता आपण? भीक मागतो. भीक मागतो साहेब. नाही, या आधी काय करत होता आपण? काय सांगू दादा, एका प्रायव्हेट कंपनी चांगल्या पोस्टवरती कामाला होतो. मग असं काय घडलं की ज्याच्यामुळे तुम्हाला तुमचे दोन्ही पाय गमवावे लागले?
कामावरती जात होतो. अचानक पाठीमागून गाडी आली आणि मला ठोकून गेली. कोण होता गाडीवाला मला काही दिसलं नाही. तिथल्या लोकांनीच मला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं. शुद्धीवरती आलो तो दोन्ही पाय गेले होते. डोळ्यासमोर अंधारा आणि माझा आयुष्य संपला साहेब, आयुष्य संपलं. बायको होती, तिच्या आजाराचा उपचार नाही करू शकलो, तीही मेली. मुलं अनाथ झाली साहेब. त्यांना पोचण्यासाठी भीक मागण्याशिवाय पर्याय उरला नाही साहेब, पर्याय उरला नाही साहेब. मुलं आणि मी भीक मागून पोट भरतो साहेब. त्या माणसांनी मला भिकेला लावलं साहेब आणि मी भिकारी झालो साहेब, मी भिकारी झालो. हे पकड. थांब इथे. काय गडबड करू नकोस. लक्ष ठेवा याच्यावर. आम्ही जरा बाथरूमला जाऊन येतो. चल. हाय प्रणाली. गुड मॉर्निंग. कसं आहे बेटा आज? बरं वाटतंय? स्पंज केलं होतं सकाळी? हो. नाही ती बेडशीट पण बदलून घ्या. हो. मिठून येऊन गेलेत का सकाळी? येऊन गेलेत. बाकी कोणाची विजिट झाली अजून? नाही नाही. कोण आपण? मी आदित्य. अच्छा, MIM सेंटर. आपली कल्पना आम्हाला आधीच दिली होती. बोला, काय मदत करू? हिला काय झालं? एका अपघातामुळे ती अशी झाली. अपघात म्हणजे? काही नराधमांनी तिच्यावर बलात्कार करून तिला मरण्यासाठी एका जंगलात टाकून निघून गेले. तिला इतकं मारलं की तिच्या मेंदूची नस फाटली, मणका तुटला आणि अजूनही काही बारीक सारीक जखमा केल्या होत्या, पण उपचारांनी आम्ही त्या बऱ्या केल्या. हिला इथे कोणी आणलं? पोलिसांनी. हिचं कोणीच नाही? नाही, त्या दिवसापासून आजपर्यंत कोणीच आलं नाही. हां, आम्ही न्यूजपेपरला जाहिरात दिली, बातमी दिली, न्यूज चॅनलला आवाहनही केलं, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. मग हिचं कोण बघतं? हॉस्पिटल. आमच्याने जेवढे होईल तेवढे प्रयत्न आम्ही करतोय. बाकी सगळं त्याच्या हातात. ही बोलत नाही, चालत नाही, पण डोळ्यात जगण्याची उमेद आहे. त्यामुळे आम्ही तिला मृत घोषित करू शकत नाही. ह्याच्यावर काहीच ट्रीटमेंट नाही? आहे ना, ऑपरेशन. पण हिचं ऑपरेशन इथं नाही करू शकत. त्यासाठी बाहेरच्या डॉक्टरांची टीम बोलवावी लागणार किंवा हिलाच इंग्लंड किंवा अमेरिकेला घेऊन जावं लागणार. खर्च कल्पनेपलीकडचं आहे. पण एकदा काही ऑपरेशन झालं ना तर ती पुन्हा एकदा तुमच्या आमच्यासारखं सामान्य आयुष्य जगू शकेल. हां, आम्ही मदतीसाठी आवाहनही केलं, पण कोणीच आलं नाही. ही उच्चभ्रूंची मुलं जनावरासारखं मुली भोगतात, पण मदत कधीच करत नाही. तुम्हाला काय वाटतं मिस्टर आदित्य? हिच्यावर अत्याचार होताना हिने कोणाकडेच मदतीचा हात मागितला नसेल आणि खरंच तिची हाक कोणी ऐकली नसेल. या देशात स्त्रियांवरचे अत्याचार कधी थांबणार आहेत देव जाणे. मिस्टर आदित्य, आदित्य, मिस्टर आदित्य, हो काय झालं? काय असे अचानक निघालं? आदित्य, कुठे होतास तू? काय झालं तुला? कधीपासून तुला शोधतोय? काय झालं तुला? अरे काय झालं सांग ना. चल 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 चल, आपण खाली जाऊ. चल चल. काय झालं तुला? काय असं करतोस? पाणी पाहिजे का तुला? हा, अरे रडायला काय झालं? ठीक आहे रस्सी, आम्ही दुसऱ्या आरोपीला घेण्यासाठी पुढे चाललोय. तरी आपण मागच्या सारखे तयार राहा. कृपया आपली तब्येत ठीक आहे ना? हा सर. फारच बदलला. अजय आउट. पट्टे समोर किती आले नि गेले. स्वीटी, तू जा, मी जरा आधीला भेटून येते. ओके, वाट बघते. चला ग. आणि हो, तो पूर्ण करण्यासाठी मॅडमची मदत घेऊया. आधी
काय झालंय तुला? गेल्या 10 दिवसापासून पाहते, तू साधा तोंड वर करून मला बघत सुद्धा नाहीयेस. नक्की काय झालंय ते सांगशील? काय नाही, मी ठीक आहे. बट थँक्स, तू आमचे डोळे उघडल्याबद्दल. ब्रह्मा, खरंच तू जर आम्हाला आधी भेटली असतीस ना, आम्ही सगळं इतकं केलंच नसतं ग. तू आम्हाला आमची ओळख करून दिलीस. मी नाही, किरण मॅडमनी. मीही सुरुवातीला तुमच्यासारखेच वागले होते, पण जेव्हा मी किरण मॅडमचं बोलणं ऐकलं तेव्हा मला कळलं त्या हे सगळं आपल्यासाठी करतायत. बाय. पप्पा, विकी बोलतोय. पप्पा, तू आणि फोनवरती? पप्पा, मला तुमची गरज आहे. मी शास्त्रीनगर झोपडपट्टी जवळ आहे. पप्पा, पप्पा या ना प्लीज. हे गाडी थांबव रे. विकी? पप्पा, तुम्ही आलात? विकी? पप्पा, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. पप्पा बेटा, तू इथे कसा काय? या पप्पा, मला खरंच तुम्हाला काहीतरी दाखवायचंय. या पप्पा. मला तू इकडे झोपडपट्टीत कुठे आणलास? पप्पा, हाच तो भिकारी. पप्पा, पप्पा हा भिकारी नव्हता, पण त्याला मी भिकारी केलंय. आपल्यासारख्या श्रीमंताला काय फरक पडतो पप्पा? पण आज माझ्यामुळे त्याची लेकरं बाळं रस्त्यावर भीक मागतायत. श्रीमंतीच्या नशेत मी माणुसकी विसरून गेलो होतो. पहाटे रेवपाटीवरून येताना नशेच्या धुंदीत अचानक तो माझ्या गाडीखाली आला. पाणी पाणी मदतीची भीक मागत होता तो, पाणी पण त्याला मदत न करता तसाच निघालो. निघताना माझी गाडी त्याच्या पायावरून गेली आणि तो अपंग झाला. त्यावेळेस जर मी याला मदत केली असती ना, तर त्याची ही अवस्था झाली नसती. पाणी पाणी पाणी. आणि त्याला मी सर्वस्वी जबाबदार आहे. पप्पा, बापरे. बोला पप्पा, तुम्ही माझ्यासाठी काय करू शकता? अरे बेटा, तुझ्यासाठी वाटेल ते करेन मी. तू बोल. माझ्यावर लाखो करोड रुपये खर्च करणार होता, ते सगळं याला देऊन टाका पप्पा. याची मुले ना चांगल्या शाळेत गेली पाहिजे पप्पा. याला घर दार नौकर चाकर सगळं भेटलं पाहिजे पप्पा. पप्पा प्लीज. पप्पा, पप्पा प्लीज. अरे, तुझ्यातला हा झालेला बदल पाहून मी खूप खुश आहे बेटा, खूप खुश आहे बेटा. आज खरंच मी खूप खुश आहे. मला हेच पाहिजे होतं. थँक्यू पप्पा. आय एम सो प्राऊड ऑफ यू. या मुलांनी माझं करिअर संपवलं. काय करू काही समजत नाही. कुठे कमी पडली मी? काय करू? अरे काय करतोयस हे? आम्हाला माफ करा. कळत नकळत आम्ही तुम्हाला खूप त्रास दिला. इथे आलेला प्रत्येक व्यक्ती सुरुवातीला असाच वागतो, पण जसं तो इथे शिक्षण घेतो तसं त्याला त्याच्या चुकाही कळतात आणि तो सुधरत जातो. खरं तर याच उद्देशाने या सेंटरची निर्मिती केली आहे, पण आता हे सेंटर बंद होणार. काय? हो, वरून त्याचा आदेश आलाय. त्यांच्या मते इथे आरोपींना पाठवून देखील त्यांच्यात कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही, असा रिपोर्ट मालपे सरांनी. मॅडम, त्या दिवशीच्या चुकीबद्दल मला माफ करा, पण हे खोटं आहे. खरं तर इथे येणारा प्रत्येक व्यक्ती सुधारतोच. प्रत्येकात बदल होतोच. आज अचानक तुमच्यात एवढा बदल म्हणजे? मॅडम, त्या दिवशी तुमच्या हातून मिळालेल्या शिक्षेमुळे माझं वागणंच बदलून गेलं, आणि खरं तर तो गुरुचा आशीर्वादच होता. असं काही नाही, पण हो, तुमच्यातील हा बदल बघून मी खरंच खूप आनंदी आहे. मॅडम, माझं तुमच्याशी पर्सनल काम आहे. काय ते? विकी, त्यासाठी तुमची व कमिशनर साहेबांची मला मदत लागली, आणि ही लिस्ट आहे. ह्या वस्तू तुम्हाला मार्केटमध्ये मिळतील.
त्या मला लागतील. हॅलो सर, किरण स्पीकिंग. सर, आदित्यला काही वस्तू पाहिजे. नाही नाही नाही, आता ते शक्य नाही. सेंटर बंद झालं. मॅडम, तुम्ही तरी मदत करा. ठीक आहे. थँक्स मॅम. विकी, थांब. खरं तर मला तुझ्यामध्ये हाच बदल बघायचा होता. मी खूप खुश आहे. मी पण. थँक्यू. हॅलो, किरण स्पीकिंग. किरण. यस सर. तुमचे ते आरोपी कोण सर? पांड्या मन्या की मनसूर? काय त्याचं ते नाव? सर, आदित्य की विकी? आदित्य. आदित्य. यस सर. तू आणि तो ताबडतोब माझ्या ऑफिस मध्ये. नाही, काय झालं सर? एनी प्रॉब्लेम सर? इट्स अर्जंट. ओके सर, लगेच निघते मी. या लोकांनी माझ्या चांगुलपणाचा फायदा तर घेतला नसेल. काही समजत नाहीये सर, काय इतके रागावले? तिथं गेल्यावरच माहीत पडेल. खूप चांगले परिणाम होतात त्याचे. येस सर. खूप लोकांना अरेस्ट केलंय. हो सर. अजून काही बंदोबस्ताला वाहनं कमी पडत असतील, अजून बाईक घ्या. हा, चौक्या वाढवा आपल्या. हो. अजून काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर सांगा. काय कोणाला सुचवायचं असेल तर अजून सुचवा. ओके. नाही नाही सर. व्हेरी नाईस जॉब. मे आय कम इन सर? कम इन. एनी प्रॉब्लेम सर? एवढं अर्जंट बोलवलं? पाणी द्या त्यांना. यस सर. घ्या पाणी घ्या. नाही नको सर. ठीक आहे. काय झालं? घ्या घ्या पाणी घ्या. घ्या. काय काय चाललंय काय हे? मिस किरण, गेली कित्येक दिवस आपण या आरोपींना घडवण्याचा प्रयत्न करतोय आणि हे मलाही वरून प्रेशर असतं. मला उत्तर द्यावी लागतात. तुमच्या या आरोपीनं काय केलं माहितीये तुम्हाला? काय काय केलं सर? काय केलं? तांबे. यस सर. सोड रशी सोड. माहिती आहे तुला? नाही सर. सर के बच्चे, या तुमच्या आरोपीनं काय केलंय माहितीये काय? चमत्कार केलाय. चमत्कार. क्या भाई लोग, कैसे आप? अच्छा गण्या, तेरी भाभी को देखा क्या? ए थांब. अरे किती दिवस झाले तुझ्या पाठी पाठी फिरतोय आपण, आणि तू आपल्याला साधा भाव पण नाही देत. कोण तू? मी नाही ओळखत तुला. तू आपल्याला नाही ओळखत, ह्या रफिकला नाही ओळखत तू. अरे रात्रीची झोप नाही येत आपल्याला. अच्छा, असंच का होतं आपल्याला? अरे तुझ्या प्रेमात पडलोय ना म्हणून. एक दिवस जानू, एक दिवस दे तुझा आपल्याला. मंदिर बोल, मस्जिद बोल, कुठं पण घेऊन जाऊन तुझ्याशी लग्न करीन. तुझी हिम्मत कशी झाली मला हात लावायची? पुण्यांदा हात लावला ना, चपलीने थोबाड रंगवीन, कळलं?
चला गो. असंच पाहिजे याला. ए थांब, तू या रफिकला नाही बोललीस. जर तू माझी नाही ना झालीस तर तुला दुसऱ्या कोणाची हो देणार नाही. ए थांब, म्हणालीस ना तुझा चेहरा जाळतो. कुठे पडली आता? थांब. नको 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 ना, नको माझा चेहरा जाळू प्लीज. नको 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 नको. पोलीस स्टेशनला घे. रोड रोमियो चल. पोलीस स्टेशन मध्ये चल. इतक्या वर्षात आमच्या पोलीस डिपार्टमेंटला जी गोष्ट आज समजली नाही, कल्पनेत सुद्धा आम्ही आणू शकलो नाही, ते या पोरानं प्रत्यक्षात करून दाखवल्या अद्भुत किमया केली. त्याने एक असे सॉफ्टवेअर तयार केले त्याच्यामुळे 24 तासात आम्ही हजारो गुंड आणि रोड रोमियोला अटक करू शकलो. आज होणारा ऍसिड हल्ला आम्ही थांबू शकलो. शाबाश बेटा, कळलं. खरं तर मी यासाठी मेड इन महाराष्ट्राचे आभार मानले पाहिजे. आम्ही ते गुन्ह्यामध्ये आलेलो सर, पण आमच्यातला चांगला माणूस घडवण्याबरोबरच आमच्यातलं कौशल्य जाणून घेण्याची एक चांगली संधी दिली, म्हणूनच हे होऊ शकलं सर. आम्ही उच्च शिक्षण घेतलं, पण त्याचा उपयोग इतरांसाठी सोडा सर, स्वतःसाठी कधी करून घेतला नाही. आम्ही अशी संस्कृतीत जगलो जिथे फक्त पैसा, व्यसन आणि त्यासोबत येणारा माज आणि त्या धुंदीमध्ये आमच्या हातातून होणारी एखादी चूक एखाद्याचं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त करू शकते, ह्याचा विचारही कधी केला नाही सर. नको मॅडम, ह्या भावनेला थोपवू नका, कारण ही भावना जर तेव्हा असली असती ना, ते एका निष्पाप मुलीचा तो जीव घेणा खेळ मी उघड्या डोळ्यानं बघितला नसता. पण नाही, ते आम्ही कधीच शिकलो नाही. तेव्हा होता तो श्रीमंतीचा बेधुंद माज आणि व्यसनाचा विकार. त्या मुलीचा तो जीव घेणा आक्रोश मी विसरू शकत नाही. तो प्रसंग आठवला ना सर, मला वाचव. तर अस्वस्थ व्हायला होतं, आणि त्या दिवशी तिला हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी लढताना पाहिलं. तेव्हा खऱ्या अर्थाने माझ्यातला माणूस जागा झाला. माझं अख्खं आयुष्यच बदलून गेलं सर. आणि तेव्हाच ठरवलं की ह्यापुढे एकाही निष्पाप मुलीचा मी छळ होऊ देणार नाही. मी माझ्या उच्च शिक्षणाचा उपयोग केला आणि हा सॉफ्टवेअर बनवला सर. पण आदित्य, तू हे सॉफ्टवेअर बनवलंस कसं? सांगतो सर, पण त्यासाठी मला एक प्रोजेक्टर लागेल सर. पाटील. येस सर. व्यवस्था करा. येस सर. सर, सरकारने राबवलेल्या आधार कार्डच्या योजनेचा उपयोग करून मी हा सॉफ्टवेअर बनवला. आपल्याला हा सॉफ्टवेअर मोबाईलमध्ये डाउनलोड करायचा असेल तर आधार कार्ड लागते. रोड रोमियो किंवा गुंड यांनी एखाद्या व्यक्तीवर जर हमला केला व त्या व्यक्तीने जर आपल्या मोबाईलमधील ह्या सॉफ्टवेअरचा वापर केल्यास त्याची पहिली माहिती एरियाच्या मेन पोलीस स्टेशनला पोहोचते. तिथून बीट पोलीस चौकी, मग गस्त घालणारे पोलीस व इतरांना माहित पडते व फक्त 5 मिनिटात त्या आरोपीची अटक होते व समोरच्या व्यक्तीचा जीव वाचवला जातो. अशा रीतीने आपल्याला पोलिसांची मदत मिळते. धन्यवाद सर. व्हेरी गुड सर. या सॉफ्टवेअरचा तुम्ही जास्तीत जास्त उपयोग कराल ही विनंती करतो. थँक्यू सर.
आपल्या देशाच्या गुप्तचर विभागाची वेबसाईट हॅक करण्यात आली असून ही समस्या सोडवण्यासाठी देश पातळीवरील सर्व IT एक्सपर्ट यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आता वेळ झाली आहे एका ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा लोक टीव्ही. थांब 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 थांब, पुढे पण थांब. सर ती मुलगी बघा पळत आली. कोण तू? सर मी ब्रह्मा. तू इथे कशी आलीस? एक मिनिट. मला किरण मॅडमनी पाठवले सर. अरे हो, तुझीच वाट बघतोय. ये. ओके सर. हे बघ, आमचे तज्ञही कामाला लागलेले आहेत. बघूया तुझ्याकडनं काय होते का. प्लीज जरा आप यहाँ पर आइए. यस सर, यस सर. साहेब माझा ऐका साहेब, ही MIM सेंटर मधनं पळून आलेली मुलगी आहे. उद्या जर इकडनं पण पळून गेली ना तर वरनं चौकशी होईल आणि सगळं खापर आपल्या साहेब माझा ऐका, नॅशनल इश्यू. तुमच्या भावना पोहोचल्या, जरा शांत बसा. त्यांना त्याचं काम करू द्या. नाही पण साहेब छिपर कशाला आणलंय हजामत करायला. अरे काय झालं? आत कशाला ती? साहेब आम्ही थांबवायचा तिला खूप प्रयत्न केला, पण ती आमची नजर चुकवून वर पडत आली. अशा ड्युट्या करताना म्हणून नको ते प्रकार घडतायत. वर पळून आली, या वरच्यांना पण अक्कल नाही. हे असले MIM नावाचे सेंटर उघडून बसलेत. याच्याने काय आरोपी सुधारतात काय? मग आरोपी सुधारायला लागले तर आम्ही काय करायचं? घरी बसायचं? काय नाही, हे बघ, नाही झालं ना साहेब. मी म्हटलं होतं ना हिच्या नादी लागू नका म्हणून. मी मगातपासून तुम्हाला हेच सांगतोय, हे काम हिला नाही जमणार साहेब. मालपे, तुमचं म्हणणं पण बरोबर होतं. सर डन. चेक करू शकतो. यू कम हियर. जी सर. चेक करा. चेक इट. डन सर. हा डन. नीट चेक कर बघ, काय राहून गेलं असेल. सर इट्स डन. शुअर सर. पाहिलंच मालपे, हा भारत देश आहे. इथे ना आपण उगाच न्यूनगंड बाळगतो किंवा स्वतःला कमी लेखतो. खर तर जगातले तज्ञ आपली कॉपी करतात. आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे याचा. आय एम प्राऊड ऑफ यू. थँक्यू सर. सर गुड जॉब. मी कमिशनर साहेबांना विनंती करतो की त्यांनी आम्हास मार्गदर्शन करावे. माननीय गृहमंत्री दादासाहेब पाटील, या शहरातील प्रसिद्ध उद्योगपती मिस्टर ओबेरॉय, मेड इन महाराष्ट्राचे मुख्य प्रशिक्षक किरण दीक्षित, आज मला सांगताना अत्यंत आनंद वाटतोय की मेड इन महाराष्ट्र सेंटरची संकल्पना ही गृहमंत्री दादासाहेबांची. आम्ही निमित्त मात्र. कसं आहे, माणूस कळत नकळत गुन्हा करतो, गुन्हेगार होतो. आयुष्यातली काही वर्ष शिक्षा भोगण्यात जातात आणि हा जो शिक्षा भोगण्याचा त्याच्या आयुष्याचा काळ आहे, हा काळ कुठेतरी थांबून राहतो, साचून राहतो. अशाच बिघडलेल्या तरुणांना पुन्हा समाजाच्या वाटेवर आणण्यासाठी, समाजात समाविष्ट करण्यासाठी, त्यांनी केलेल्या कृत्याचा त्यांना पश्चाताप वाटावा, यासाठी मेड इन महाराष्ट्राची संकल्पना पुढे आली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आज या मुलांनी घेतलेल्या उच्च शिक्षणाचा या संकल्पनेसाठी आम्हाला अतिशय फायदा झाला. आणि आज मला सांगताना अत्यंत अभिमान वाटतो की आमच्या पोलिसांनी ही गोष्ट पूर्ण केली. मला आमच्या डिपार्टमेंटचा अभिमान आहे. आज आपल्या देशातील संपूर्ण नव्हे पण बरीचशी तरुण पिढी नशेच्या विळख्यात सापडत चालली. एक लक्षात ठेवा, तुम्ही तरुण या देशाचे भविष्य आहात. आपला देश खूप सुंदर संस्कृतीनी, खूप सुंदर परंपरेने नटलेला आहे.
आणि अशा या देशाला तुमच्यासारख्या निरोगी मनाच्या तरुणांची गरज आहे. तुम्ही तरुण हा देश भविष्यात पुढे नेऊ शकणार आहात. आजच्या दिवशी आपण सगळ्यांनी प्रतिज्ञा करायची आहे की आपल्या देशातून, आपल्या राज्यातून या नशेला नेस्त नाबूद करायचंय, फार दूर करून टाकायचंय. आणि आपण सगळ्यांनी मिळून हा प्रयत्न करायचा आहे. मला खात्री आहे आपणच नव्हे तर संपूर्ण जनता आपल्या पाठीशी उभी आहे. तुम्हा सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. या संकल्पनेत ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी गृहमंत्री दादासाहेबांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावे. सर्वप्रथम सेंटरच्या प्रथम वर्धापन दिनाच्या मी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो. आज मला आपले कमिशनर साहेब खैरनार साहेब यांचे विशेष आभार मानायचे. त्यांच्या अथक परिश्रमाने आणि मेहनतीने मेड इन महाराष्ट्र नावाचे सेंटर स्थापन झाले. या सेंटरमध्ये आपल्या या राज्यातील अनेक तरुण जे अशा काही वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अडकले होते त्यांना त्यातून बाहेर काढणं आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणं एक मोठं आव्हान होतं. त्या खैरनार साहेबांनी अत्यंत यशस्वीरित्या पेललं. मला सांगायला अभिमान वाटतो आणि आनंदही वाटतो की माझा भाचा जो माझ्या लाडानी किंवा आपल्या आई वडिलांच्या लाडानी व्यसनाधीन झाला होता तो सेंटरच्या छत्रछायाखाली आला. त्याला आपल्या व्यसनातून मुक्त केल्यानंतर एक योग्य दिशा मिळाली आणि आज तो आपल्या राष्ट्रासाठी आणि आपल्या देशासाठी अशी एक भरीव कामगिरी करतोय की ज्याचा मलाच काय आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल. हा माझा भाचा, तुमचा आमचा लाडका आदित्य पवार. हो, आदित्य पवार हा माझा भाचा आहे. खैरनार साहेबांना पुन्हा एकदा मी शुभेच्छा देऊ इच्छितो की तुम्ही केलेल्या अथक परिश्रमाने जसं महाराष्ट्रामध्ये ही संकल्पना राबवली गेली तशीच आपल्या देशाच्या इतर राज्यांमध्येही देखील राबवली गेली तर आपला देश नक्कीच एका योग्य दिशेने आणि उत्तुंग दिशेने जाईल. तरी माझे हे छोटेखानी भाषण मी आता आटोपतो आणि आपला निरोप घेतो. धन्यवाद. कृपया मीही 2 शब्द बोलू इच्छितो. सर, आम्ही गुन्हा करतो पण त्यावेळी आम्हाला कळत नाही की आम्ही काय करतो. रागाच्या भरात आमच्याकडून गुन्हा घडतो किंवा घडविला जातो पण त्यामुळे आमच्या फॅमिलीला खूप त्रास होतो. नाव, पैसा, इज्जत तर जातेच पण आमच्यातला माणूस सुद्धा आम्ही हरवून बसतो. खूप विचार केल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते सर, आम्ही का गुन्हा करतो, कुठून येतो हा राग ज्यामुळे आमचं आयुष्यच उद्ध्वस्त होतं. पण सेंटरमध्ये आल्यानंतर आम्ही विचारही करू शकत नव्हतो अशी गोष्ट आचरणात आणली आणि आमच्या किरण मॅडमनी आम्हाला वाल्याचा वाल्मिकी बनवला. धन्यवाद साहेब. यानंतर मी या व्यासपीठावर ज्यांनी आपल्या सेंटरमध्ये चांगली कामगिरी केली त्या आरोपींना मी इथे बोलवितो. ब्रह्मा भंडारी. थँक्यू सर. वेल डन बेटा. स्वीटी मार्टिन. गुड लक. मनीष सावंत. विक्रम ओबेरा. आदित्य पवार. कृपया आदित्य पवार कुठे असतील त्यांनी स्टेजवर यावे. आदित्य पवार कुठे गेला रे? चल बघूया. आदित्य पवार. अरे मेहता अंकल. अरे आदि बाबा
आपण सांगितलेली सर्व कामे झालेत? अरे हो, पण मम्मी डॅडी ते आधीच पुढे गेले. आणि हे बघा, तुम्ही जो निर्णय घेतलाय ना त्याच्यावर ते बेहद खुश आहेत. आणि मामा? मामा सेंटरला गेलेत. अरे बरं झालं मिस्टर आदित्य आपण आलात. प्रणालीला ऑपरेशनसाठी अमेरिकेला घेऊन जायची संपूर्ण तयारी झाली. आता 2:30ची फ्लाईट आहे. माझं तिकडच्या डॉक्टरांशी बोलणं झालं. प्रणालीचे सर्व रिपोर्ट्स मी त्यांना मेल केले आणि उद्याच डॉक्टर स्टीफन आणि त्यांची टीम प्रणालीचं ऑपरेशन करणार आहे. हो, पण ती कुठे आहे? ठीक आहे, इथेच. चला ना, या चला. थँक्यू मिस्टर आदित्य. ही तुमची प्रणाली. मिस्टर आदित्य, तुमच्यामुळेच प्रणालीला नवीन आयुष्य मिळणार आहे. अन्यथा या अनाथ मुलीचं आयुष्य म्हणजे फक्त श्वास घेणारं शरीर म्हणून उरलं असतं आणि त्या बेडवर संपलंही असतं. तुमच्यामुळेच तिची या मरण यात्रेतून सुटका होते. थँक्यू मिस्टर आदित्य. या रक्षाबंधनाला मी तुझी वाट पाहिन. या सर्व आरोपींची त्यांच्या चांगल्या वागणुकीमुळे व समाजासाठी केलेल्या अतुलनीय कामगिरीमुळे सुटका करण्यात आली. पण सर्वांना आठवतात विकी आणि आदी दोघांची लग्न झाली. पण विकी आणि किरण या दोघांनी मिळून अशी सेंटर संपूर्ण देशात सुरू व्हावीत म्हणून प्रयत्न सुरू केले आणि त्यातून त्यांचं पुढचं पाऊल ठरलं कर्नाटक सेंटर. तर मेड इन महाराष्ट्राचे आत्ताचे प्रमुख आहेत मिस्टर पांढरपट्टे.